हाय हॅलो नमस्कार. मी ऋतुजा. साप निघाला होता. मी ते छोटीशी क्लिप परत खेळत खेळतच तिनं भरणी उचलून घेतली हातात. हे बघा, मेथी मटन मला एवढं फोन केला तिने मला. मी एवढी भिले, म्हणलं काय झाले नेमकं. नाही बाबू, पुढचे व्लॉग तुम्हाला आईच्या घरी दिसतील. हाय हॅलो नमस्कार. मी ऋतुजा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज रविवार आहे, तर आज सकाळी खूप लवकर उठले होते मी. म्हणजे यांना बाहेर जायचं होतं, सावड्याला जायचं होतं एक जणाचं. आणि ते 5:30ला उठले, कारण खूप लांब होतं, 1-1.25 तास लागत होता त्यांना. त्याच्यामुळे ते लवकर गेले होते. आणि मी म्हणलं आता चला त्यांना वाट लावून मस्त आपण 8-8:30पर्यंत झोपून द्यायचं, कारण आज जार पण घ्यायचं नव्हतं, कचऱ्याची गाडी येणार नव्हती. मी रिलॅक्स होते. आणि परत काय झोपते तर मला झोपच येत नव्हती, म्हणून मग उठले. 1-2 व्हिडिओ होते, व्हॉइस ओव्हर केला, कारण आता दिवसा पण व्हॉइस ओव्हर करायला जमत नाही. सानू गेली तसं साऊ थोडं पण नादी लागत नाही आहे. आणि तिची झोप पण आता खूप कमी झाली आहे. त्याच्यामुळं मला ही सगळी कामं ना, ती झोपल्यास मला वेळच भेटेना गेला, असंच रात्री वगैरे करत असते मी. त्याच्यामुळं आज सकाळी वेळ होता, त्याच्यामुळं व्हॉइस ओव्हर पण केला, व्हिडिओ अपलोड पण केला. आणि हा बघा राडा, आता बाहेर गेली ती, माऊकडे गेली आहे. आणि कशी ABCD लाईननं ठेवून गेली आहे. आणि आणखीन एक होतं की सानू जशी गेली ना सहलीला, तसं एकतर आम्ही तिला सोडून आलो आणि एकदमच घर मोठं मोठं जाणवायला लागलं आम्हाला. आणि साऊ तर एवढी रडत होती ती जाताना. मी व्हिडिओ नाही काढला, कारण मी पर्समध्ये होता फोटो, आणि म्हणजे तिला बाय करण्यात माझं पण हे झालं की जाऊ दे आता कुठे व्हिडिओ करायचा म्हणून. मग ती छोटीशीच एक क्लिप आहे ते जाताना. आणि ती खूप एन्जॉय करते. आणि साऊचं रोज उठलं की सकाळी असते, माझी दीदी कुठं गेली, आणि तिचा फोन आला तर तिला बोलत पण नाही. चल तर आणखीन 2-3 दिवस आहे तिची ट्रिप. 4-5 दिवस होती, त्यातले 2-3 दिवस झालेत आता. आणि येईल आता 2 दिवसामध्ये. आणि आता ती गेली आहे. आणि आता हे चाललेत, म्हणजे मी 2-4 दिवस झालं, 2 दिवस झालं फक्त बॅगच भरते. आधी सानूची भरली, आता यांची भरली. मी ह्यांना म्हणलं होतं की मी पण जाऊन येते, आता मीच राहिले ना, मला पण फ्रेश व्हायला पाहिजे ना. पण आत्ताच नाही. मी त्यांना म्हणलं होतं की मी आमूकडे जाऊन येते, आमू पुण्याला असते, मग इथून ट्रॅव्हल्स असतात, म्हणलं काय इथून बसायचं डायरेक्ट तिच्यापाशी उतरायचं, मी जाऊन येते. पण मी कधीच म्हणजे असा प्रवास केलेला नाही आहे बसने. आणि त्याच्यात साऊ पण आता खूप लहान आहे, त्याच्यामुळे ते नको म्हणायला लागलेत. आणि मला ते बरोबर पण वाटलं, म्हणलं जाऊ द्या नको. पुढच्या वर्षी जर असाच कोइन्सिडन्स आला, सानू गेली सहलीला आणि हे पण गेले फिरायला, पण मी आमूकडे जाणार पुढच्या वर्षी. आता काय होते काय माहिती, पुढच्या वर्षीचं इथं उद्याचं काय माहीत नाही आहे. पण असो, आता मी जाईल आईकडं आज संध्याकाळी ते गेल्यास नंतर. आणि ते पण 2 दिवसासाठी चाललेत. आणि सानू आणि ते एकाच दिवशी वापस येणार आहेत. त्याच्यामुळं आम्हाला आहे 2 दिवस सुट्टी आईकडं. त्याच्यामुळं आज संध्याकाळी मी आईकडं जाणार. आणि काल संध्याकाळी ना आमच्या पोर्चमध्ये साप निघाला होता. मी ते छोटीशी क्लिप ॲड करेल. म्हणजे लहान होता, एवढा पण लहान नव्हता, बराच होता तरी मोठा. आणि हे चालले होते फ्रेश होऊन वगैरे, संध्याकाळी 7 वाजले होते. आणि ते चालले, मी दरवाजा लावायला बाहेर आले. ते जर मी आले नसते तर तो दिसलाही नसता त्यांना, कारण त्यांचं एवढं लक्ष नसतंच. ते त्यांच्याच मोबाईलमध्ये फोन तरी चालू असतो, कानात काहीतरी असतं, त्यांच्याच कामात असतात ते. आणि त्यांनी जस्ट चप्पल घालायला, मला काल डस्टबिन बाहेर ठेवली होती मी, आणि मांजरीनं ती डस्टबिन उचकली होती, कारण त्याच्यात नॉनव्हेजच्या पिशव्या होत्या म्हणून. आणि त्या मी सगळं उचललं आणि त्या पिशव्या तशाच राहिल्या होत्या. मग त्यांचं लक्ष होतं त्या पिशव्याकडे. ती म्हणली ह्या पिशव्या उचलली तर कसं काय आल्या, मग बघत होते मी. आणि मी नेमका चष्मा घातलेला नव्हता, आणि मी पिशव्या बघते असं करून, डस्टबिन आणखीन उचकली आहे का मांजरीनं, ह्या कसं काय राहिल्या, मी तर भरली होती ना डस्टबिन. तर मी असं बघितलं, आणि जिथून त्यांनी चप्पल घातली होती ना तिथेच होता तो. तरी पण त्यांनी लक्ष दिलं नाही. मला असं वाकडं तिकडं काहीतरी दिसलं, कारण मला चष्म्याशिवाय जवळचं नाही दिसलं. म्हणजे जवळचं दिसतं एवढं, पण अशात थोडंसं जास्त झालं आहे नंबर माझा. जेव्हापासून मी हे व्हिडिओ वगैरे सुरू केलं आहे ना, फोन जास्त बघण्यात येतोय, त्याच्यामुळे मला थोडंसं आणखीन जवळचं पण दिसायला थोडं हे व्हायला लागलं आहे. मग ते मला फक्त असं दिसलं. ते शांत बसलेला होता तो. आणि मी बघितलं, म्हणलं हे काय आहे. ते गेटपर्यंत गेले होते. आम्ही म्हणले साप आहे, म्हणलं मेला आहे का काय. ते म्हणले नाही जिवंत आहे. मग आम्ही दोघंही शांत उभं राहिलो. आणि जर आम्ही अशी धावपळ केली असतं, त्याला ऑब्व्हियसली ते फील झालं असतं ना. मग आम्ही सर्पमित्राला फोन केला, आणि तो येऊन साप घेऊन गेला. सर्पमित्र म्हणजे ते आमचे दादाच आहेत, जे तिरुपतीला आमच्यासोबत होते ते. हां, मग
त्यानेच येऊन पकडून नेला साप. विषारी नव्हता, पण भीती वाटते ना साप म्हणलं की. आणि सानू साऊ दोघी बाहेर खेळत असतात. दिवसा तर एक वेळेस आमच्यात फार मोठा निघाला होता, पण तो कोबरा होता एकदम असा फणी काढून, त्याला तो 10चा आकडा वगैरे, इतका कोरीव साप आणि काळा कुट्टा आणि ती पांढरा 10चा आकडा, इतका भारी दिसत होता तो. पण भीती पण तेवढीच वाटली होती तेव्हा. पण तेव्हा काय होतं की कुत्रं होतं आमच्याकडं, टायगर होता, आणि तो त्याच्याकडे गेला डायरेक्ट, आणि ती भोकायला लागला, एवढ्या जोरात भोकायला लागला टायगर. मग आम्ही बाहेर जाऊन, मीच होते घरी, मी आणि सानू, तेव्हा साऊ नव्हती. मी बाहेर जाऊन बघितलं तर तो असा फणी काढून त्याच्यासमोर उभा राहिला होता आणि तो भुकत होता, हा इकडून फुस करत होता. मी तर एवढी भिली होती, आणि सर्पमित्र यायला पण तेव्हा खूप वेळ लागला होता. मी फक्त मोबाईल घेऊन असं शूटिंग काढत बसले होते की, आणि मी परत सगळ्यांना व्हिडिओ पाठवले ना. ते म्हणले कसं काय तुझी एवढी हिंमत झाली? म्हणलं आता केली ती काय, म्हणलं मागून काढायचा होता व्हिडिओ. पण मी खूप भिले होते तेव्हाही, कारण तो खूपच डेंजर होता आणि विषारी होता. तो काल जो निघला होता तो एवढा काही विषारी नव्हता, पण भीती वाटतेच. एखादा साप निघाला म्हणलं की आपण भीतोच. आणि त्याच्यानंतर ते साप पकडायला आले होते ना, मग एक जण होतं त्यांच्यासोबत आणखी. मग मी चहा करत होते त्यांना, आणि ते भरणीत भरलेला होता आणि तो घेऊन बसला होता जवळ भरणी. आणि ही साऊबाई तिला दाखवलं होतं त्याच्यात साप आहे बघ, असं तसं म्हणून. मग ती झाली आणि परत खेळायला लागली, ती सगळे होते बसलेले ते, आणि परत खेळतच तिनं भरणी उचलून घेतली हातात. आम्ही एवढं भिलो होतो, म्हणलं आता काही खरं नाही, उघडती ही. कारण ती तशीच, म्हणजे काही तिला दिसलं ना ते पटकन असं टोपण फिरवायचं आणि उघडायचं असतं तिला. मग आम्ही खूप भिलो होतो. हे सगळे बोलण्यात मग्न होते. मी नेमकं असं चहा घेऊन यायला आणि तिनं भरणी उचलायला हे झालं, नाहीतर काय नाही, ह्यांचं लक्ष पण नव्हतं तिच्याकडं. आणि परत तिला ओरडल्यावर त्यांनी दाखवलं की त्याच्यात काय आहे, मग तिनं त्याला हात नाही लावला. आज गुलाबाच्या झाडाला ना खूप मोठं फुल आलं होतं. आधी मला पूर्ण देवपूजा झाल्यास मी ते बघितलंच नाही, जर झाडात गुलाबाचं झाड थोडंसं पलीकडं आहे. आणि नंतर मी बघितलं तर बघा, माझ्या हातापेक्षा पण मोठं फूल होतं ते. आणि हे जे गिफ्ट आहे ना, हे सानूनं आम्हाला म्हणजे त्यांना दिलं होतं बड्डेला. पण ते अशी म्हणली की मला तुमच्या ॲनिव्हर्सरीलाच द्यायचं होतं, पण तेव्हा मला भेटलं नाही, मग मी आत्ता देते ॲनिव्हर्सरीचं, म्हणून तिनं त्यांच्या बड्डेला ते दिलं होतं. आणि हा जो पॉट आहे हा मातीचा आहे. हा एकदा पडला होता आमच्याकडून, त्याच्यामुळे ते वरचा एक आणखीन मटका होता तो फुटला. जेव्हा आम्ही मेहेर रिट्रीटला फिरायला गेलो होतो, थुरडा पार्टी, तेव्हा आम्ही घेतला होता. म्हणजे तिथं पॉटरी म्हणून एक होतं, पॉट करायचे होते, ते सानूनं केलं होतं. आता ह्यांनी ट्रिपला जाणार आहेत आणि त्यांची पॅकिंग वगैरे मी 2-3 दिवस झालं फक्त पॅकिंग करते. आधी सानूची केली, आता ह्यांची करते. आणि त्यांना कपडे आणि शूज दोन्ही धुतलेले लागतात, त्याच्यामुळं मी इथं शूज धुत होते आणि कपड्यांसोबत वर वाळू घालते, म्हणजे लवकर वाळतील. आज ऊन पण जरा कमी आहे, आता माहीत नाही हे वाळतील का नाही ते. आणि हे आहेत ना, हे म्हणजे आपल्या हिलचे सिलिकॉन पॅड आहेत. जर तुम्हाला हिल दुखण्याचा म्हणजे टाच दुखण्याचा खूपच त्रास होत असेल ना, तर तुम्ही तुमच्या शूजमध्ये हे टाकून ठेवा. खूप छान इफेक्ट होतो त्याचा, कारण यांना पण दिवसभर उभं राहावं लागतं आणि त्यांचे पाय दुखत होते. म्हणजे परत जर घरी आल्यास त्यांची टाच अशी खाली पण ठेवता येत नव्हती त्यांना. जेव्हापासून ते हे सिलिकॉन पॅड वापरतायत ना टाचेसाठी, तेव्हापासून त्यांची टाच बिलकुलच दुखत नाही आहे. आणि बघा इथं कपडे वळ घालायला आले होते वर, आणि ह्या जे 4-5 कुंड्या आहेत ना, ते व्यवस्थित आता फुलायला लागलेत, जे काही शोचे झाडे आहेत ते. आणि फुलांचे झाडं आहेत ते काही एवढे नाहीत व्यवस्थित माझे आणखीन पण, कारण ते थोडे वाढत आहेत, परत सगळं झडून जातं आहे, परत थोडे वाढतात, परत सगळं पानं गळून जातात त्याचे. त्याच्यानंतर खाली आले आणि मावशी आल्या होत्या. आता माझी फारच धांदल उडाली होती की आता काय भांडे रिकामे करून देऊ की राहिलेला स्वयंपाक करू, कारण भाज्या पण राहिल्या होत्या 2 करायच्या आणि भांडे पण मावशीला रिकामे करून द्यायचे होते. त्याच्यामुळे आता दोन्ही कामं मी सोबत करते. आणि त्यात असतं की मला उपवास होता आणि म्हणलं की सगळं आवडीचं करून होते, पण मला खूप दिवस झालं ना मेथी मटर मलाही खायची इच्छा होती. म्हणलं आज उपवास आहे, खायला चपाती पण आहे. मी शक्यतो दुपारी भाकरी खाते, त्याच्यामुळं काही बाकीच्या दिवशी जमत नाही. आज चपाती पण होती, पण म्हणलं चला आता आपल्या स्वतःलाच करायला काय एवढा कंटाळा करायचा ना, त्याच्यामुळं मी मेथी मटर मलाही करत होते. पण आता मी शॉर्टकट वापरला की कांदा न भाजताच मी मिक्सरमधून काढला होता, कांदा आणि टोमॅटो, कारण भाजायचं कुठं बसू म्हणलं. आता एकतर मावशी आल्यात, त्यांना भांडे द्यायचेत, म्हणून मी राहू दिलं आणि मी तसंच काढला. सो त्याच्यामुळं ना वास खूप छान येत होता त्याचा, म्हणलं आता फार छान झालं. आणि मी जेव्हा खायला घेतलं ना तेव्हा थोडंसं वेगळंच लागलं मला. आणि ती साई पण ना मी 2-3 दिवसाची काढून ठेवलेली होती. म्हणजे एखाद्या वेळेस तरी पण झालं असेल की मलाई त्याच्यात आपण मी घरचीच वापरली होती मलाई.
जी काही क्रीम असेल ती. आपण जर बाहेरची क्रीम आणली तर मला वाटतं आणखीन छान होईल ते, असं वाटते मला. किंवा मग ज्या दिवशीची मलाई काढलेली आहे आपण तीच वापरली तर आणखीन छान होईल. आज तर काही एवढी चांगली झाली नव्हती माझी. हे बघा, मेथी मटर मलाई आता दिसायला तर चांगली आहे आणि वास पण छान येत होता फोडणी देताना. पण मी आता थोडीशी चाखून बघितली, थोडीशी आंबट लागते. मी हॉटेलमध्ये खाल्ली होती एकदा, पण अशी नव्हती लागत. पुढच्या वेळेस मी प्रॉपर स्टेप्स फॉलो करेन. आज मला खूप भूक लागली होती आणि खूपच गडबडीत केली आहे मी, कारण मला खावीशीच वाटत होती. आपण सगळ्याच्या आवडीचं बनवतो आणि स्वतःच्या आवडीचं बनवायला थोडासा कंटाळा करतो, पण मी तसं करत नाही. थोडासा ताण होऊ द्या, म्हणजे जेव्हा साऊ झोपलेली असेल ना, साऊ जागे असेल तर आहे हे खायचं, पण जर ती झोपलेली आहे ना तर स्वतःच्या आवडीचं करायला असं थकायचं नाही. त्याच्यामुळे मी आज केली होती. पण बघू आता, खाणार तर आहे मी, कारण आता खूप भूक लागली आहे. दुसरी काही भाजी, बाकी पात आहे आणि गरगट्ट्याची भाजी आहे, त्याच्यामुळे छान जेवण होईल. आणि आत्ता सानूचा फोन आला होता मला आणि तिला मी जाताना सँडल घेतला होता. तिचा डायरेक्ट रडत फोन केला तिनं मला. मी एवढी भिले, म्हणलं काय झालं नेमकं. दुसऱ्या फ्रेंडकडे फोन दिला, तू सांग, मी नाही सांगणार म्हणे. पण मी खूप घाबरले, म्हणलं ही पडली का काय. रायगडवर गेले होते ते, मला वाटलं ही पडलं कुठंतरी आता. पण तिचं सँडल हरवला आहे म्हणून ती रडत होती. आणि मी तिला एवढं पण, तिला जाताना फोन दिला आहे ना, मी तिला एवढं पण म्हणलं आहे की तुझा फोन हरवू दे, तेवढी तर काळजी घेच की नाही काही होणार, पण हरवला तरीही रडत बसू नको, ट्रिप खराब करू नको. तरी पण तिनं सँडल हरवला की लागली रडायला तिथंच, की आता मी आत्ताच येताना घेतला होता, मला एवढा आवडत होता. मग मी तिला म्हणलं आपण वापस आल्यावर सेम घेऊ, आणखीन दुसऱ्या कोणाची तरी चप्पल ढाप म्हणलं तिथली. आता तुझी कोणीतरी ढापली आहे, तू ढाप कोणाची तरी, कारण रायगडवर चप्पलचे स्टॉल नाही आहेत. मग ती तशीच तर चालू शकत नाही ना, कारण रायरेश्वरवरून पार रोपवेकडे चलत यायला खूप खडे आहेत. म्हणून म्हणलं आता तू ढाप कोणाची तरी चप्पल. ती म्हणली मी ढापली आधीच आणि मी येते. त्याच्यामुळे थोडं शांत केलं तिला, आता ती शांत झाली आहे. पण किती लेकरं छोट्या छोट्या गोष्टींना धरून बसतात ना. तिला वाटलं असेल की मी आत्ताच नवीन घेतले, मग मम्मी काय म्हणती, रागवती का, असं वाटलं असणार आहे तिला. चला मग मी जेवण करते, नंतर भेटू. आता मेथी मटर मलाई तर थोडीशी फसली होती, पण कांद्याची पात आणि बाजरीची भाकरी काय भारी लागत होती म्हणता. मस्त लाफ्टर शेफ बघत बघत जेवण केलं आणि थोडा आराम करून परत मला ताक करायचं होतं, म्हणजे तूप करायचं होतं. आता 4-8 दिवसाची साय जी आपली साचलेली असते ना, त्यात 8 दिवसातून एकदा मी त्याचं तूप करते, म्हणजे 8 दिवसाच्या साईचं. त्याचं 1 पावशेर तूप होतं. आणि आता माझी रवी तुटली आहे, त्याच्यामुळं मी मिक्सरमध्येच तूप करणार आहे. आणि जेव्हापासून सानू ट्रिपला गेली ना, तेव्हापासून साऊ काय खालीच उतरणं गेली आणि बिलकुल तिला दिवसभर करमत नाही. ती मला इतकी परेशान करते दिवसभर. हे घरी असतील ना तेव्हा तरी ती थोडीशी शांत राहते, पण हे जर नसतील ना तर बिलकुलच ती मला, आता माझं असं इरिटेट झाले होते आज मी खूप, की तिनं मला सोडतच नव्हती. तिचं काहीच खेळत नव्हती ती. जेव्हा सानू असते तेव्हा ती छान खेळत असते तिचं. सानू जरी सोबत खेळत नसेल, अभ्यास करत असेल, तरी पण ती तिचं खेळत असते. पण जेव्हापासून ती गेली आहे तेव्हापासून ती कसलंच खेळत नाही आहे. अशीच बसलेली असते माझ्यापाशी काम करताना, आणि मी खाली जेव्हा बसलेली असेल तेव्हा मांडीवर बसलेली असती. जाऊ द्या, चला. नंतर सगळं लोणी काढलं आणि ते चांगल्या स्वच्छ पाण्याने 4-5 वेळेस धुवून घेतलं आणि छान तो गोळा पिळून घेतला आणि आता ह्याचं तूप करायला ठेवलं. आता हे जे ताक केलेलं भांडं आहे ना, ते इतकं चोपड होतं आहे की साध्या फक्त साबणीनं ते निघतच नाही आहे. मग त्याच्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि तूप होईपर्यंत ना हे भांडं चांगलं स्वच्छ धुवून घेतलं. कारण गरम पाणी टाकलं ना की एकदा गरम पाणी टाकायचं आणि त्यात थोडीशी साबण टाकून चांगलं असं हलवून घ्यायचं, जसं मी आता करते ते. मग एकदम कोपऱ्यातले पण लोणी निघून जातं. आणि तोपर्यंत बघा मस्त असं लाल तूप पण तयार होतं. दिदू गेली ती सावड्याला, किती बोर व्हायला लागलंय ना साऊ. दिदू गेली ती करमत नाही तुला? तू मी काय म्हणते सांग ना मला. दीदी गेली सहलीला.
नको आता काढू ना, ठेवून दे, नाहीतर मी ठेवून देऊ का मग. दिदू सहलीला गेली, 7 वाजले तरी बाबा फ्रेश व्हायला यायला गेली. मग आम्हाला जास्तच बोर व्हायला लागलंय आणि आम्ही मम्माला पण काय करू देणं गेली. बाबा आले लप टेंटमध्ये लप. जा मी ठेवते ही टेंटमध्ये लप लपट. बाबा आले की रोज असं लपायचं असतं. आत्ता जेवण वगैरे सगळ्यांचं होऊन त्याने मला सोडून गेलेत आणि ते गेलेत आता महाबळेश्वरला फिरायला. आणि आम्ही बघा एका 1.5 दिवसासाठी एवढी मोठी बॅग भरून आणली आहे. ती पण आहे, जेव्हा लहान लेकरं असतात ना तुमच्यासोबत तेव्हा अशा बॅगी घेऊन यावंच लागतं तुम्हाला. चला तर मग पुढचे व्लॉग तुम्हाला आईच्या घरी दिसतील. आपण भेटू अशाच पुढच्या छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.